इतर जन्मात करता येण्यासारखं नाहीये, ते ह्या जन्मात करता येऊ शकतं. ते काय करायचंय? ते करायचंय भक्ती. आता भक्ती कशी करायची? संतांनी जी भक्ती केली ती जगात कोणालाच जमणार नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांना जर आपण विचारलं का जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्ही भक्ती कशी करतात, तर जगद्गुरु तुकाराम महाराज पहिले सांगतात, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पाहोलं असंग सुख याचे. सुख आम्हा झाले धरिता याचा संग, पायाले उद्वेग झाले. तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, घडली या सेवा विठोबाची. जोपर्यंत देवाची सेवा होत नाही तोपर्यंत भक्ती करता येत नाही. त्यासाठी नामस्मरणे, नाम सदा बोलावे, घ्यावे द्यावे जनासी सांगावे. हाची सुबोध गुरुचा नामा परतेन सत्य मानावे. स्वांत करण शुद्ध व्हावे, कपटाचरणा कधी न वश व्हावे. हाची सुबोध गुरुचा नामा परतेन सत्य मानावे. जगात भगवंताच्या नावा इतकं काही दुसरं श्रेष्ठ नाही. करोडो रुपये खर्च करून ज्याचं मूल्य होणार नाही ते नाम संतांनी फुकट दिलं. काल कीर्तनात ऐकलं तुम्ही, एक गाऊ आम्ही विठोबाचे. काल तो अभंग होता कीर्तन, किती सुंदर अभंग घेतला महाराजांनी. आमचे ज्ञानेश्वर महाराज खूप सुंदर कीर्तन करतात. उद्या कोणाचं कीर्तन आहे मला माहिती नाही, आता पाहावं लागेल ते. हा, सुनील शास्त्री महाराज खूप सुंदर कीर्तन करतो नशिराबादचे. खरंच तुम्ही इतके सुंदर सुंदर नियोजन केलं या सप्त्याचं, मला खूप आनंद वाटतो. माझा विषय काय चालू आहे, मी अशी हाताची ऍक्शन दाखवली तुम्हाला. ही ऍक्शन केव्हा करतो आपण? पैसे खर्च होतात तेव्हा. आणि असं केव्हा करतो? असं केव्हा करतो? लक्षात घ्या, ज्या धनाच्या पाठीमागे लागलो ना ते धन जाणार आहे आणि नाम येणार आहे. आपण जाणाऱ्याचा विचार करतो पण येणाऱ्याचा विचार करत नाही. लोक म्हणतात मेल्यावर काय जातं महाराज, म्हटलं अहो ना असं काही जात नाही ना. असा विचार करतो लोक, महाराज काही जात नाही आपल्याला सांगतात ते. डोक्याला लावलेला रुपया सुद्धा तो त्याचा नसतो. एका ठिकाणी मला घरी बोलवलं होतं, गुरुजी घरी या, गुरुजी घरी या. म्हटलं कशाला? तुमचा पाय आमच्या घराला लागला की आमच्या घरी लक्ष्मी मातेची कृपा होती. गुरुजी घरी या. गेलो मी घरी, माझ्या पायांकडे पाहिलं. मी घरी गेल्यावर विचार केला, म्हटलं मी त्यांच्या घरात पाय लावल्यानंतर त्यांच्या घरी नाही तर मग काही गॅलरीतून बसून मी विचार केला की माझा पाय दुसऱ्याच्या घरी लावला की त्याच्या घरी लक्ष्मी येते. मी विचार असा केला की माझा पाय मी माझ्या घरात तो रोज लावतो. मी माझ्या घराला रोज पाय लावतो, मग मी कशाला इतकं इसगाव तिसगाव काय एवढं फिरतो? मी स्वतः काय एवढं फिरतो? श्रमे लक्ष्मी प्रतिष्ठिता, कष्ट केल्याशिवाय धन कधीच मिळणार नाही. जो बिना कष्टाचं धन आलं ते धन त्याला मिळेल पण सुख देणार नाही. ज्याला कष्ट करून पैसे कमवायचे किंवा ज्याच्या डोक्यात कर्ज असतं ना त्या माणसाने पहाटे 5ला उठून कामाला लागलं पाहिजे. 11 वाजेपर्यंत झोपणाऱ्या माणसाला कधीच देव प्रसन्न होत नाही. 11 वाजेपर्यंत झोपतो. काही दुःख आलं की वरती पाहता, तेव्हा काय केलं तर देव काय करेल तिकडे. वर काय पाहतो, इकडे पाय. ऐसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रमू. जो हृदयात आहे त्या देवाला आपण विसरून जातो. आणि जो हृदयात आहे याची जाणीव करावी, त्याच्यासाठी भक्ती करावी लागते. सत्यात का जायचं? जो हृदयात आहे तोच सर्वीकडे हरी व्यापक सर्वत्र समाना. विठ्ठल जयी सई भरला, रीता ठाव नाही उरला. आज त्या दृष्टीने पाहिला, हे समजून घेण्यासाठी भक्ती आहे. आणि एवढं सगळं आपल्याला माहिती असून आपण भक्तीपासून लांब 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 जातोय. एक गोष्ट साधा विचार करा, बँकेत गेले का कधी? बँकेत कोणी पेन मागितलं ना 5 रुपयाचा, टोपण आपल्याजवळ ठेवतो आपण, मग त्याला पेन देतो. टोपण आपल्याजवळ ठेवतो, पेन त्याला देतो. 5 रुपयाचा पेन देताना 100 वेळा विचार आपण करतो, तर देवाने माणूस म्हणून आपल्याला पाठवताना किती वेळा विचार केला असेल? का आम्ही माणसं बनलो? जगामध्ये इतके जीव असताना आम्हीच या धर्ममंडपात का येऊन बसलो? याचा अर्थ आपण मोक्षाचे अधिकारी.
याचा अर्थ आम्हाला कुठेतरी भक्ती मिळणार आहे. जो या धर्म मंडपामध्ये येऊन बसतो तो कधीच रिकाम्या हाताने बाहेर जात नाही. शेवटच्या दिवशी परमात्मा 5 सप्ताह झाल्यानंतर ज्याला सत्याची आठवण येते, समजून घ्यावं देवाने त्याची आठवण काढली. आपण रोज देवाची आठवण काढतो यात नवल नाही. ज्या दिवशी देव आपली आठवण काढेल त्या दिवशी आपली भक्ती सिद्ध झाली. हे यथामा प्रपद्यन्ते,